नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 इंच बाहीचं कटिंग पाहूया। तर जी काही बाहीची उंची असेल त्यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करून या पद्धतीने मार्किंग करायचं आहे। मी या इथे पेपर कट करून घेतलेला आहे 7 इंचावरती, तुम्ही या इथे पहा। आता ही जी बाही आहे 6 इंचाची आहे, तर या इथे तुम्ही 3.5 इंचापर्यंत या इथे कॅप हाईट घेतली तरी चालते। तर कारण पहा इथे भरपूर आपलं जे मार्जिन आहे ते राहतं। जर कुणाला जास्त कपडा लागत असेल तर तुम्ही या इथे 3 इंचापर्यंत घ्या, पण शक्यतो तुम्ही या इथे 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 5 इंचाची जी उंची जी बाही असते त्या बाहीपर्यंत तुम्ही 3 इंच कॅप हाईट घेतली तरी चालते, पण तिथून पुढे शक्यतो आपण 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। आता मुंडा घेर पहा 9, 40-42 मध्ये मुंडा घेर असतो 9 इंच। तर या इथे मी तुम्हाला त्यासाठी मोठ्या बाहीचं कटिंग दाखवते, म्हणजे मोठी साईज आहे ही। आता या इथे ही तिरकी लाईन मी ओढून घेतली, याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, इथे 1 इंच। 9 इंच मुंडा घेर हा शक्यतो 40 आणि 42 मध्ये येतो पहा। आता याचा मी मध्य केला, अर्धा इंच घेतलं, खाली 1/4 इंच घेतलं। परत हा जो मध्य आहे त्याचा आपण असा मध्य करूया आणि इथे 1/4 इंच। हे फक्त आपल्याला आकार देण्यासाठी पॉइंट घेतलेले आहे, जेणेकरून आपल्या बाहीचे जे आकार आहेत ते एकदम परफेक्ट यावे। आता हा 1 इंचाचा पॉइंट आणि हा अर्धा इंचाचा पॉइंट, अर्धा इंच 1/4 इंच हा मध्य, आणि टोटल आपला जो मुंडा घेर आहे तो 9 आहे। परत ह्या पॉइंटला नेऊन जोडायचं आणि हा आकार असा राऊंड मध्ये थोडा घ्यायचा, तर एकदम परफेक्ट असा आकार येतो। तुम्ही कोणत्याही साईजची बाही बनवा, म्हणजे कोणतीही उंची असू दे तुमची बाहीची, या प्रकारे तुम्ही आकार द्या, एकदम परफेक्ट अशी बाही होते। आता हा पुढचा आकार आपण पानाप्रमाणे तयार करायचा आहे। तर पहा या पद्धतीने तयार करून घ्यायचा। या प्रकारे मी हा पॉइंट इथे आणून जोडला, तर किती सुंदर असा पानाचा आकार आपला या इथे तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता दंड घेर 7 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं, इथेही हे 1.5 इंच आहे। 7 इंच आपला दंड घेर आहे, बाहीची उंची आहे 6, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून आपण 7 इंचावरती घेतलेला आहे, आणि एकदम परफेक्ट अशी बाही आपली तयार झाली। या इथे बाहीचे आकार तुम्ही जवळून पहा, एकदम छान असे आलेले आहेत। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। आता इथे पहा थोडंसं असं डाऊन करायचं आहे, आणि आता आपण ही बाही कटिंग करून घेऊया। आता ओपन करू, आणि हा जो पानाचा आकार आहे तो कट करून काढूया। तर या इथे पहा 42 साईजमध्ये या प्रकारे बाहीचं कटिंग होतं। भलेही तुमची साईज कितीही मोठी असू दे, या प्रकारे आपली बाही तयार होणार आहे आणि तुमची बाही अजिबात बिघडणार नाही। बाही रुंदी काढण्याचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट आपल्याला मुंडा घेर मोजायचा आहे। जर तुम्ही ब्लाऊजवरून तयार ब्लाऊज असतो त्यावरून मुंडा घेर मोजला आणि तोच तुम्ही ब्लाऊज पेपरवरती टाकला पेपर कटिंग करताना, तर या इथे आपल्याला बाही कटिंग करताना सुद्धा याच प्रकारे मुंडा टाकायचा आहे। त्यामुळे काय होणार आहे, तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आणि बाही एकदम परफेक्ट बसेल। तर हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। धन्यवाद।